बदलापूर शहरामध्ये आता काही क्षणापूर्वी एक धक्कादायक प्रकार घडलेला आहे। बदलापूर पश्चिम सरोदय नगर या परिसरामध्ये एक व्यक्ती निर्वस्त्र होऊन फिरत होता आणि याच दरम्यान त्यांनी एका वृद्ध महिलेला जबरदस्ती करण्याचा देखील प्रयत्न केलेला आहे। मात्र हा व्यक्ती कोण होता, काय होता या संदर्भात अद्यापही जास्त माहिती मिळत नाहीये, परंतु हा सर्व जो काही प्रकार घडला हा दिवसाढवळ्या प्रकार घडलेला आहे बदलापूरमध्ये आणि त्यावेळेला जे काही प्रत्यक्षदर्शी होते त्यांच्या माध्यमातून आपण नेमकं काय झालंय ते आपण जाणून घेणार आहोत। तर काय घडलंय मॅडम? नमस्कार। एक दुपारी साधारण 2-2:30च्या दरम्यान एक निर्वस्त्र होऊन माणूस इथून फिरत होता, तर ते बघण्यासाठीच मी पार्लरमधून बाहेर आली आणि बघत होती की तो फिरतोय असा, म्हणजे दिवसाढवळ्या निर्वस्त्र होऊन। तर मी थोडा पुढपर्यंत तो गेला आणि तो रिटर्न त्याला वॉचमॅन वगैरे काहीतरी बोलले म्हणून तो परत मागे फिरला। तर मी त्याला बघायला बाहेर आलेली लॉक वगैरे खोलून, तर त्यांनी माझ्याकडे बघून तो इकडे यायला निघाला। तर तेवढ्यात मी परत पार्लरमध्ये जाऊन घाबरून लॉक वगैरे केलं आणि ते साईडच्या दुकानामध्ये आजी होत्या एक, तर त्यांचं सगळं घेऊन झालेलं, पण ते सुट्टे पैसे आणायला दादा तिकडे गेलेला समोर। मग त्यामुळे तोपर्यंत तो आजींकडे गेला, त्या आजी त्याला घाबरून दुकानाच्या आतमध्ये गेला लपायला, पण तो परत आतमध्ये गेला त्यांच्या मागे मागे, त्यांच्यावर जबरदस्ती करायचा ट्राय केला। तेवढ्यात मी लॉक खोलून बघेपर्यंत तो जबरदस्ती करायचा ट्राय केला। मग तिकडून तो दादा आला आणि त्यांनी त्याला बोलला की बाहेर आहे, पण तो काही येत नव्हता। मग त्यांनी त्याला मारलं वगैरे। मग आम्ही पोलिसांना वगैरे कॉल केला, तर आलेले पोलीस वगैरे, पण ते असं म्हणतात की तो मनोरुग्ण आहे म्हणून तो असा करतो असं समजलं। हे सगळे दुकानं चालू होते का ज्या वेळेला हे सगळं प्रकार मध्ये कोणीच आलं नाही, आजूबाजूला रस्त्याला जी माणसं आले ते पण फक्त येऊन बघत होते। त्यांनी एकट्यानेच त्याला मारलं आणि त्यानंतर माझ्या मी भावांना दोघांना बोलवलं कॉल करून, मग त्यांनी पण येऊन त्याला मारलं दोघांनी। असं वाटतं का की जे काही रस्त्याने चालणारे लोक होते त्यांनी फक्त बघ्याची भूमिका घेतली? जे इथे येऊन बरेच जण उभे, सगळ्यांनी बघायचीच भूमिका घेतली, कोणीच मदतीला गेलं नाही की त्याला मारायला गेलं नाही की तू असा कसा निर्वस्त्र फिरतोय किंवा काय, कोणाची काहीच रिएक्शन, फक्त लोक बघत होते। वाटतं का बदलापूर शहरामध्ये असे प्रकार वाढत चाललेले आहे? मनोरुग्ण जरी असलं तरी काहीतरी उपचार करायला पाहिजे त्यांच्यावर। भरपूर वाढत चालले, काय सेफ्टी आहेच नाही मुलींसाठी। जर दिवसा ढवळ्याचं कोण असं करतंय तर नाही, मुली सेफच नाहीयेत। तर तो पार्लरमध्ये पण आला असता, मी लॉक केलं म्हणून, तर त्यांनी फोडला पण असता दरवाजा, काय माहिती नाही। यांच्या पार्लरला फुल सेफ्टी आहे आपण जर बघितलं तर, आणि म्हणून हे कदाचित या ठिकाणी तो येऊ शकला नाही। इथे सुद्धा त्यांनी गेट लावलेलं आहे, परंतु जर दुसऱ्याकडे कुठे हा प्रकार घडला असता तर याला जबाबदार कोण राहिलं असतं? तो संपूर्ण जबरदस्ती ज्या वृद्ध महिलेवर करत होता ती आता ओके आहे ना? त्या खूप घाबरलेल्या, त्या घरी जाऊन पण भरपूर, त्यांचा मुलगा आलेला आहे, त्या भरपूर रडत वगैरे होत्या, म्हणजे त्या हिंमतच करत नव्हत्या बोलायची। आणि त्या असेल 55-60 वर्षाच्या होत्या, त्या आजीच म्हणू शकतो आपण त्यांना। दुकानात कोणी नव्हते का? नाही, ते एकटेच होते, म्हणजे सुट्टे पैसे आणायला समोर गेलेले। मग त्यांनी बचाव केला, तरी त्यांच्यासोबत पण काय वाईट घडलंच असतं। सीसीटीव्ही मध्ये वगैरे कुठे काही कैद झालंय? सीसीटीव्हीचा काहीतरी प्रॉब्लेम झालाय म्हणून त्यांच्याकडे काय आहे नाहीये रेकॉर्डिंग वगैरे, फक्त की नॉर्मल मी तुम्हाला जी व्हिडिओ सेंड केली तेवढीच व्हिडिओ आहे। असं इथे कुठले सीसीटीव्ही नाही भेटले का तुम्हाला चौकामध्ये वगैरे? डेअरीमध्ये पण चेक केलं, तिथे पण चेक केलं, पण त्यांच्यापुरतीच ऍक्सेस आहे, त्यांच्या रोडवरती काही नाहीये। नाही, त्यांच्या व्यतिरिक्त इथे असे सीसीटीव्ही कॅमेराज पाहिजे की नाही चौकामध्ये? कॅमेरा सोडा, इथे लाईट्सचे पोल तरी कुठे दिसतात तुम्हाला? नाहीच। आम्ही रात्री कधी कधी 10:30-11 वाजता आम्ही पार्लरमधून निघतो, आमच्या लाईट्स बंद केल्या की पूर्ण अंधार असतो, इथे लाईट नाहीये, सीसीटीव्ही नाही, काहीच नाही। वाटतं का कुठेतरी जर या चौकामध्ये सीसीटीव्ही असते तर आज इकडे तिकडे कुठे बघायला हे झालं नसतं? खूप असं आम्ही तेच बोलत होतो, तर असतं इथे सीसीटीव्ही, तर तो माणसाचा पूर्ण चेहरा नीट दिसला असता, तो कसा आला, कशी वर्तवणूक होती, सगळं समजलं असतं। नाही, काहीच नाही, पोल्स नाही, सीसीटीव्ही नाहीये। आता तरी प्रशासनाला जाग येणार आहे की नाही? म्हणजे हे असे प्रकार, ताईंनी सांगितलं की 2 वाजता हा प्रकार घडला, म्हणजे दुपारच्या वेळेस जर हा प्रकार घडत असेल आणि तेव्हा शांतता असते, खूप जे काही दुकानदारक आहेत ते आहेत ते जेवणासाठी वगैरे गेलेले असतात, मग अशामध्ये काही अनुचित प्रकार जर घडला तर याला जबाबदार कोण राहील? ठीक आहे, तो मनोरुग्ण आहे, हरकत नाही, परंतु मनोरुग्ण जरी असला तरी सुद्धा हा प्रकार कितपत योग्य आहे? आज ठीक आहे तो मनोरुग्ण होता, पण उद्या जर कधी खरंच एखादा दुसरा कोणी असेल जो शुद्धीत असून पण असं हे करत असेल, सोंग घेत असेल, आणि त्यांनी जर कधी असं काही प्रकार केला तर इथे आहेत का एकतरी ठिकाणी कॅमेराज? बघा, त्यांनी जर सांगितलं की इथे लाईट नाहीये, खरंच नाहीये या ठिकाणी एकही आपल्याला लाईट जो तो पाहायला मिळत नाही। हे सगळे जे काही लाईट आहेत ना, ह्या दुकानांचे लाईट्स आहे इथे, तर सीसीटीव्ही कॅमेरा सुद्धा नाहीये। मग आपण जर कधी मुलींच्या सुरक्षेसाठी, महिलांच्या सुरक्षेसाठी बदलापूर शहरामध्ये एवढं सुद्धा करू शकत नाही का? आपण किती मोठे मोठे काहीतरी कामं करतो, खूप लाखोनी पैसा खर्च करतो, मग ह्या ज्या काही सुविधा आहे सुरक्षेच्या दृष्टीने फक्त सीसीटीव्ही कॅमेराज तेवढेही बघू शकत नाही का? बदलापूर पश्चिम सरोदय नगर याच परिसरामध्ये आपण सध्या आहोत आता, आणि आपण खरोखर कौतुक करूया या मॅडमचं की ज्यांनी समोर येऊन हे बोलण्याचं धाडस केलं। मॅडम, प्रशासनाला काय विनंती कराल या सगळ्या गोष्टीनंतर?
थोड्या मुलींच्या सेफ्टीचा विचार करावा, जागोजागी तिथे अंधारे, रात्री तिथे पोल्स लावावे, CCTV लावावे आणि जर पोलीस कंप्लेंट होऊन थोडी कारवाई पण करायला पाहिजे. असं उठून उद्या कोणी पण काय करेल आणि म्हणेल आम्ही मनोरुग्ण आहे, तर हे नाही चालणार ना. बरोबर. आम्हाला कुठे माहिती की कोण मनोरुग्ण आहे, काही प्रूफ आहे, काही आहे का? आणि त्यानंतर मग परत भीती पण वाटेल ना की आपण याला भीती वाटते. आता माझी मम्मी तेच म्हणते, तुम्ही उद्यापासून 9 वाजताच घरी या, क्लायंट वगैरे असेल तरी पण चालेल, पण 9लाच घरी या. माझी मम्मी एवढं पण म्हणते, दुपारी पण वाटत घरी या, शॉप वगैरे बंद करून. मग माझ्या मम्मी तर ही माझी पार्टनर आता नव्हती, तर माझी मम्मी पूर्ण वेळ माझ्यासोबत होती दुपारपासून, की ती येईपर्यंत मी थांबते. माझ्या घरच्यांना पण एवढी भीती वाटत होती की त्यांच्यासोबत झालं, उद्या आमच्यासोबत पण होऊ शकतं. आणि अजून महत्वाचं म्हणजे यांच्यासारख्या मुली ज्या वेळेला आवाज उठवतात ना, त्यावेळेला सुद्धा कुठेतरी दाबण्याचा प्रयत्न केला जातो की तुम्ही का सांगितलं, म्हणजे आमच्या परिसराचं नाव खराब होईल, असं होईल तसं होईल. तर असं कुठलाही प्रकार होता कामा, कधीच नाही, कुठेच होता कामा नाही. आम्ही एक साधारण सांगतोय की कोणी पण ज्या वेळेला आवाज उठवतं त्यावेळेला असं दाबले जातं, तर असं होऊ नये. आणि त्यांनी जसं सांगितलं आता की त्यांना काय माहिती ना की तो व्यक्ती मनोरुग्ण आहे की काय नाही, आणि जर उद्या उठून त्याला कोणी मारलं, काही कमी जास्त झालं, तर परत हेच लोक बोलणार प्रशासन येऊन की मनोरुग्ण होता, तुम्ही का मारलं. तर असं नाही चालणार. कायदा सुव्यवस्था ही सगळ्यांसाठी सारखी पाहिजे अशीच मागणी येते. आणि या ठिकाणीच नाही तर सगळ्याच ठिकाणी CCTV कॅमेराज हे पाहिजेच पाहिजे. तुमच्या काही प्रतिक्रिया असतील नक्कीच येऊ द्या. धन्यवाद.